माधव बरेवा रूप पातालोचने सुख झाले हो साधने रूप पातालोचने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठला बरवा तो हा माधवा बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा हो तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी मना विठ्ठले आवडे तो हा विठ्ठला बरवा तो हा माधवा बरवा सर्व सुखाचे आगर पापर देवीवर आगर पापर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर देवीवर ओ विठ्ठला बरवा तो माधवा बरवा जय जय राम कृष्ण जय राम हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा
जेने हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ कृपा करे भागलिया मधवाती गणे भागलिया मधवाती गणे त्यांची आणि जोडे सर्व दुःख त्यांची आणि जोडे सर्व दुःख तिची माझे हित करते सकळ तिची माझे हित करते सकळ जेने आ गोपाळ कृपा करे जेने आ गोपाळ कृपा करे शेष सेविना तुका म्हणे शेष सेनावडे तुका म्हणे शेष सेनावडे वचन मोडी बोलिले वचन मोडी बोलिले तेजी माझे हित करते सकळ तेजी माझे हित करते सकळ जेने आ गोपाळ कृपा करे जेने आ गोपाळ कृपा करे गोपाळ कुमार गोपाळ कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार गोपाळ 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 कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ हा माझा विश्वास संताची पाये हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पाये हा माझा विश्वास संताची पाये हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा सर्व भावेदास झालो त्यांचा तेची माझे हित करते सकळ तेची माझे हित करते सकळ सर्व पावेदास झालो त्यांचा सर्व पावेदास झालो त्यांचा त्याची माझी हित करते सकळ त्याची माझी हित करते सकळ जेने हा गोपाळ
कृपा करे जेने हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ कृपा करे तेची माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ कृपा करे त्याची माझी करीते सकाळ तेची माझे हित करते सकाळ विठ्ठल 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 विठ्ठल
पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तिची माझी हित करती सखळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तुका म्हणे शेष सेवी नावडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाभं, जघन निहित पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कज्जनेत्रं, सदैधवलासमिठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगाकारो प्रथम पांडुरंगाकारो प्रथम पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन, दुसरे जनाना दुसरे जनाना संताचे संत कृपा जाणे कधी चालणारो, संत कृपा जाणे कधी चालणारो, दुसरे चरण हा 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 संताचे, दुसरे चरण हा 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 संताचे, त्यांच्या कृपादाने कसे चालतारो, त्यांच्या कृपादाने कसे चालतारो. शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे, सर्वशाते हरे देवी, मुक्ताबाई नमोस्तुते, अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, धनुजवनकृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. महिम्नपारं ते परमविदीशो यद्य सदृशिः, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरा, अथा वाचः सर्वाः स्वमतिपरिणामावधि गृह्णन्, ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः, कथेची सामुग्री देवसाणावरी, नको जाऊ दिवभंगा, गात्री माझी पांडुरंगा, वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथी काडी आपण असावे जवडी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी. नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उद्धारा सोपान देवा, निवृत्ती उद्धारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यतय जननी देवाची, जननी देवाची, जननी देवाची. हरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रयजने देवाची, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. प्रस्तुत चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता, चित स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताईंची शक्ती, संत श्रेष्ठ ज्या मुक्तामध्ये मुक्त आहेत,
आणि श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आहेत अशा सर्वत्र वरिष्ठ असलेल्या आदिशक्ती मुक्ताईंच्या असीम अपार अपूर्व अहेतुक कृपा क्षेत्राखाली असलेला परिसर, त्यामध्ये हे ढोरबगाव नावाचं गाव गेल्या अनेक वर्षाची साधना सद्गुरू श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या महोत्सवाच्या निमित्ताने चाललेला हा श्रीमद भागवत कथा तथा हरिनाम संकीर्तन सप्ताहातील 5व्या दिवसाची ही सेवा, प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठातील संतपर प्रकरणातील आपला अभंग चिंतनाकरता घेतलेला आहे. अभंगावर काही चिंतन करण्याआधी थोडा परिहार आपण या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये द्यावा तेवढा कमी आहे, पण फार परिहारामध्ये वेळ न घालवता परिहार एवढाच द्यायचा आहे कारण सगळ्यांना तो विषय ज्ञात आहे. जे मी सांगणार आहो या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये मी सांगणार त्याच्यापेक्षा अधिक तुम्हाला माहीत आहे. म्हणजे कोणी त्या विषयाच्या संदर्भामध्ये अनभिज्ञ नाही, कारण हा कार्यक्रम कशाच्या निमित्ताने आहे, कोणाच्या सहकार्याने सिद्धीत जातो आहे, याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे, हे माझ्यापेक्षा अधिक पटीने मंडपात बसलेले पाठीमागे उभे असलेले सर्वांना तो विषय ज्ञात आहे. कुणीही त्या विषयाच्या संदर्भामध्ये अनभिज्ञ नाही नसावं. आणि म्हणून फार परिहार न देता आपण भाग्यवान आहोत की एका चांगल्या पर्वकाळावर एक चांगली साधना गावातील तरुण मंडळी, सद्गुरू गजानन महाराजांना निष्ठा असलेले सगळी साधक मंडळी, सेवेकरी मंडळी यांनी एक चांगलं व्यासपीठ विचाराकरता, उद्धाराचं व्यासपीठ आपल्याकरता उपलब्ध करून दिलं. त्यामध्ये श्रीमद भागवत कथा या ग्रंथाचं पारायण आपल्या इथं होते आहे. त्या ग्रंथाचे जे वाचक आहेत, कथा व्यास आहेत, ज्यांच्या मुखातून आपण हे कथा ऐकतो आहोत, ते आपल्या गावातील या भूमीचे सुपुत्र आहेत. आमचे आदरणाचं स्थान आहे, मुक्ताबाईंचे कृपांकित आहेत. वैकुंठवासी वक्तेबाबांचा विचाराचा संगतीचा परिस्पर्श ज्यांना झाला असे प्रशांतजी महाराज. गावामधले महाराज असले म्हणजे महाराजांना किंमत असते तसं नाही. बरेचसे आता माझ्याच गावात मला किंमत आहे की नाही कोण सांगणार आहे, पण प्रशांत महाराजांना गावातील लोकांनी इथं भलं मोठं एक कथा व्यासपीठ त्यांच्याकडे सोपवून एक गावाचं भलं मोठं प्रेम त्यांच्यावर आहे. कारण बाहेर तर खूप लोक बोलत असतात, पण गावात काय किंमत असते, गावात ज्यांची किंमत आहे आणि गावकऱ्यांनी सुद्धा ज्यांच्यावर प्रेम केलेलं आहे असं आपल्या गावातीलच व्यक्तिमत्व असतील आमचे प्रशांत महाराजच्या मुखातनं, उपासकाच्या मुखातनं आपण ऐकत आहात. 7 दिवसपर्यंत कीर्तनी सेवा आहे. मला सुद्धा इथं कीर्तनाकरता सगळ्या मंडळींच्या आग्रहाने मला इथं आलं. तुमच्या साधकांची सेवा घडली तरी माझ्या दैवा पार नाही. कार्यक्रम भव्य आहे आणि दिव्य आहे. मी पत्रिकेवर वाचलं, भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या गावामध्ये आयोजित केलेला आहे. कार्यक्रम भव्य कशाने होत असतो, कार्यक्रम दिव्य कशाने होतो, भव्यता म्हणजे काय, दिव्यता म्हणजे काय, आपण लिहून मोकळे होतो भव्य आणि दिव्य, पण त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे. ऐका, कार्यक्रम भव्य पैशाने होत असतो. पैसा असला की कार्यक्रम भव्य होतो. एखादा विवाह सोहळासुद्धा भव्य प्रमाणाने आपण करू शकतो कधी पैसा असेल तर. एखादा वाढदिवस आपण भव्य करू शकतो, कशाच्या जोरावर, पैशाच्या जोरावर. पण तो पैशाने कार्यक्रम भव्य होईल पण दिव्य होणार नाही. कार्यक्रमामध्ये दिव्यता यावी असं वाटत असेल, कार्यक्रम दिव्य व्हावा असं वाटत असेल तर त्याच्याकरता आदिशक्ती मुक्ताबाईंची कृपाच अपेक्षित असते, जी आपल्याकडे आहे. आणि म्हणून भव्यताही कार्यक्रमामध्ये आहे आणि दिव्यताही आहे. सद्गुरू गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने महाराजींच्या दरबारामध्ये ही सेवा आहे. सेवेकरता प्रत्यक्ष आपले कथावाचकसुद्धा उपस्थित आहेत. मला वाटलं कुठल्या कार्यक्रमाला गेले असतील, पण आपलंही भाग्य म्हणा की प्रशांत महाराज. अरे वा वा. हां. आणि म्हणून
तसे भागवत कथाकार कीर्तनाला उभं राहत नसतात. भागवत कथाकार कथा सोडून कीर्तनाला जात असतात. पण महाराज त्यांना अपवाद आहेत. त्यांनी आपल्या गावाचं प्रेम, आपल्या गावातील प्रतिष्ठा सांभाळत आज या कीर्तनामध्ये ते उपस्थित आहेत. आमचे आदरणीय दिगंबर महाराज आहेत, दुसरे गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, सगळे विनेकरी या कार्यक्रमाकरता ही सगळी बालगोपाल मंडळी आहे. पहिले त्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करावा, त्यांना धन्यवाद द्यावे. लहान लहान मुलं आहेत आणि खऱ्या अर्थाने धन्यवादास पात्र आहेत. ते तर धन्यवादास पात्र आहेतच, ऐका सगळ्यांनी. पण तुकोबार आहे, तुम्हाला धन्यता देत नाही, तुमच्या आईवडिलांना धन्य देतात. धन्य माता पिता तयाची. कारण तुमच्याकडे पाहून आपले जे पूर्वज असतात, महाभारतामध्ये असं वर्णन आहे, आपले जे पूर्वज आहेत ते उलटे टांगलेले असतात. उलटे म्हणजे वर पाय खाली मुंडकन, ते खाली पाहतात. कोणाकडे? या मुलांकडे पाहतात. का पाहतात? यमयातनेचे पितर नाथराय सांगतात, चिंतिता ती निरंतर एकादशी हरिजागर वंशी तत्पर व्हावा कोणी. आपल्या कुलामध्ये कोणीतरी हरिजागर करणारा, आईसाहेबांची वारी करणारा, वारकरी संप्रदायाचा विचार वसा स्वीकारून वाटचाल करणारा, कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहणारा, ऐका, असा कोणीतरी हरिभक्त आपल्या कुलामध्ये असावा, असे आपले पितर वरून खाली पाहतात. आणि जर हे टाळ घेऊन उभे राहिले, यांनी कीर्तनामध्ये पावल्या केल्या, तर ते आनंदित होतात. कोण आनंदित होतात? नारद महर्षीचं म्हणतात, मोदंती पितरहा नृत्यंती देवता. यांच्याकडे पाहून पितर आनंदित होतात आणि देवता नृत्य करतात. म्हणून नाथराय त्यांना धन्यता देतात. धन्य जगी तोची हरिरंगीनाचे. म्हणून कुळामध्ये असे हरिभक्त या गावामध्ये आहेत, ज्यांच्याकडे पाहून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची सफलता, कशाकरता हा कार्यक्रम असतो तर त्याची ही दिव्यता आहे, याच्याकरता ते असावं वागते. आणि म्हणून या बालगोपालांना सुद्धा साष्टांग नमस्कार आहे. ज्या आमच्या मुक्ताई स्वरूपीने ज्यांनी हा अधिकार प्राप्त केला की ज्ञानोबाऱ्यासारख्यांना म्हणावं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहून ज्या जनाबाईने ज्ञानोबाऱ्यांना म्हणावं की ज्ञानोबाऱ्या तुमचा आवाज खूप सुंदर आहे आणि म्हणून तुम्ही एक चाल म्हणा, असं सांगणाऱ्या जनाबाई स्वरूप असलेल्या आमच्या सगळ्या भगिनी, मुक्ताई स्वरूप असलेल्या सगळ्या दिदी, या सगळ्यांना साष्टांग प्रणिपात करून प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती असलेले श्रोते सज्जनांना अभिवादन करून अभंगाच्या मूळ विषयाकडे येतो. विठ्ठल सद्गुरू गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे. भागवत कथा आहे, कीर्तन आहे. अनेकांच्या मुखात ऐकलेल्यापैकी बहुश्रुत श्रोते मंडळी आपण आहोत. आदिशक्ती मुक्ताबाईंचे कृपांकित आईसाहेबांचे वारकरी असलेले आपण आहोत. एका चांगल्या विचाराच्या दिशेने, आपली उद्धाराच्या दिशेने वाटचाल आहे. आपल्या मनुष्य जन्माची ती इति कर्तव्यता आहे. भगवान दयाघन परमेश्वराने हा नरदेह आपल्याला दिला, हे देवाचे फार मोठे उपकार आहेत. तुकोबा म्हणतात, बरवे झाले आलो या जन्मासी. कोण्या जन्मासी? नरदेह. जोड जोडली मनुष्य देहायसी. भगवंतानी नरदेह आपल्याला दिला आणि हा दिलेला नरदेह पुन्हा मिळणार नाही हे सांगणारे संत आपल्याकडे आहेत. ऐका, आता मिळाला आता मागुता येईल फेरा. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. 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 चुकले यावर फेरा पडे. चुकले यावर फेरा पडे. चुकले यावर फेरा पडे. चुकले यावर फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य
मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. शेवटची पाडी एक मनुष्य जन्म. म्हणजे आता आपल्याला जे जन्म आपण आतापर्यंत भोगत आलो, किती जन्म महाराज म्हणतात त्याचं काही गणित नाही भाऊ. किती जन्म झाला फेरा गणित नाही. गणित नाही म्हणजे काय, तुकोबारानं गणित कळत नव्हतं, तुकोबारानं काही अंकशास्त्राचं ज्ञान नव्हतं असं नाही. तुकोबारा फार मोठे गणित तज्ज्ञ होते. मग तरी का म्हणतात गणित नाही? गणित नाही जाता याचा अर्थ काय की ते गणितात येत नाही. तुम्हाला जर सांगितलं तर करून पहा. काय गणित आहे? एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. म्हणजे याचा अर्थ असा आहे एका योनीमध्ये कोटी वेळा. अशा योनी किती आहेत हो? अशा योनी 84 लाख आहेत, आहे की नाही? 84 लाख म्हणजे 84वर किती शून्य रे? 6 शून्य किती? आणि एकावर 7 शून्य. त्याचा गुणाकार करा. 84 लाख गुणिला 1 कोटी बरोबर जे होत असेल गणित. तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये आकडे बसतात की नाही माहीत नाही, पण एवढं मोठं प्रचंड गणित असल्यामुळं महाराज सूत्रबद्ध सांगतात त्याचं गणित नाही. दातारा असा दुर्लभ नरदेह मला मिळाला, आता मिळाला. किती जन्म झाला फेरा गणित नाही दातारा आता मिळाला. पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. महाराज म्हणतात आता मागुता येईल फेरा हे तो न घडे, घडणार नाही. हे तो न घडे दातारा. म्हणून म्हणे तुकया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी जाल अघोरा गा. या नरद्यामध्ये काय ओळखी करायची, काय प्राप्त करायचं, या नरद्याची ती कर्तव्यता कशामध्ये आहे ते संतांनी सांगितलं. त्याच्याकरता हा सप्ताह आहे. आपल्या नरद्याची ती करता हे प्राप्तीची वेळ आहे. नरदे तुम्हाला मिळाला हे भरी मोठी प्राप्तीची वेळ आहे. प्राप्तीची वेळ म्हणजे काय हो? जे आपल्याला प्राप्त होणार आहे ते निधान ठेवा भगवंतांनी दिला. या प्राप्तीच्या वेळेमध्ये आपल्याला फक्त आता आंधळेपणाचे डोळे होता कामा नये. ज्ञानोबराय बोलतात सगळ्यांनी ऐका. पूर्वीचा काळ होता, पूर्वीच्या काळामध्ये बँकिंगची व्यवस्था नव्हती. मग लोक सोनं रुपये चांदी कुठं ठेवत होते रे? कुठेही जमिनीत ठेवत होते, कोण्या डब्यात, कोण्या उतरंडीमध्ये, कोण्या मडक्यामध्ये. काही व्यवस्था नव्हती. ज्याच्याकडे भरपूर आहे, सोनं होतं, चांदी होती, रुपये होते, मग दरोडे पडायचे, सुरक्षितता नाही म्हणून आपल्या कोणातरी नातेवाईकाकडे ठेवून द्यायचे. अशा जे का ग्रस्ताने आपल्या घरी असलेले सोनं चांदी रुपये त्या सगळ्यांचे असे गठोडे तयार केले, ते घोड्यावर ठेवले आणि आपल्या नातेवाईकाकडे ठेवायचे. बा आपल्याला दरोडा पडतो, इथं सुरक्षित नाही, असुरक्षितेची भावना असल्यामुळं सुरक्षित स्थळी घेऊन घेण्याकरता ते निघाले. जात असताना त्या घोड्यावरचं एक गठोडं सोन्याचं, बरं कापसाचं नाही, सोन्याचं गठोडं पडलं आणि तो घोडा सुसाट वेगाने पुढे निघून गेला. आता ते गठोडं सोन्याचं कुठं पडलं काय पडलं मी काही ते सांगणार नाही, कारण कीर्तनात कोणी थांबणार नाही. आणि म्हणून कीर्तनातले जे दृष्टांत असतात ते कसे असतात? तात्पर्यम क पकडतव्यम. त्याचं तात्पर्य फक्त पकडायचं असते, बाकी त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नाही. एक गठोडं सोन्याचं पडलं, घोडा पुढे निघून गेला. त्याच रस्त्याने ग्रस्त आले. जे ग्रस्त आले ते डोळस होते. मनुष्य जेव्हा रस्त्याने वाटचाल करत असतो, चालत असतो, तेव्हा कोणाच्या तरी डोक्यात काहीतरी विषय येतच असतो. आणि एकटा असला की तो जास्तच येतो. म्हणजे मनुष्य विचार करतच असतो, फक्त त्याची विचार करण्याची शक्ती टी व्ही पाहताना फक्त थांबत असते, बाकी दुसरीकडे मनुष्य विचार करतच असतो. त्याची ग्रास्पिंग पॉवर, स्मरणशक्ती, आकलनशक्ती ही कार्यरत असते, 24 तास कार्य करत असते. आणि मग त्याच्या डोक्यात विचार आला. काय विचार आला? त्याच्या डोक्यात विचार आला. एकटा मनुष्य जेव्हा पायी चालत असतो त्याच्या डोक्यात विचार आला. याचे आला. काय विचार आला? आंधळा मनुष्य रस्त्याने कसा चालत असेल. काय विचार आला त्याच्या डोक्यात रे बाळा? मी जे गोष्ट सांगू राहिलो त्या व्यक्तीच्या काय विचार आला माहीत आहे? त्याच्या डोक्यात विचार आला आंधळा मनुष्य रस्त्याने कसा चालत असेल. आणि तो विचार त्यांनी अंमलात आणला. मग त्यांनी काय केलं? त्याच्या आजूबाजूला कोण नव्हतं, यांनी असलेले डोळे आपल्या हाताने घट्ट बंद केले. डोळे बंद केले आणि वाटचाल सुरू ठेवली. थोडा पुढे गेला, घोड्यावरून पडलेलं सोन्याचं गठोडं त्याची ठेस याला लागली. ठेस लागताबरोबर त्यांनी मनोमन विचार केला, आंधळा मनुष्य जेव्हा रस्त्याने चालत असतो तेव्हा त्याला जर एखाद्या दगडाची ठेस लागली, तो वळसा देऊन पुढे निघून जात असतो, तो सुद्धा पुढे निघून गेला. दृष्टांत संपला. ज्ञानोबा म्हणतात कैसे प्राप्तीचे नि वेळे
निदैवांधळेपणाचे डोळे की असती आपले डोळे आपण झाकी. ज्ञानोबा म्हणतात त्या ग्रस्ताला डोळे होते, तो आंधळा नव्हता. पण आंधळा नव्हता, डोळे असलेले त्याने, बाजूला कोणी नव्हतं, त्याने आपल्याच हाताने आपले डोळे बंद केले आणि त्याला प्राप्तीच्या वेळेस आंधळेपणाचे डोळे झाले आणि भल्या मोठ्या लाभाला मुकला. नरदेह जर प्राप्तीचं निधान आहे, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची म्हणते प्राप्ती कशाची करायची आहे, त्याच्याकरता परमात्माने हा देह दिला, त्याच्याकरता परमात्म्याने या देहामध्ये जीव दिला, त्याच्याकरता परमात्म्याने या निर्देहामध्ये इंद्रिय दिले. कशाकरता दिले? दिले इंद्रिय हात पाय काय, बरोबर आहे, डोळे मुख बोलाया वचन हे बरोबर आहे, पण कशाकरता दिले? प्राप्त करायचं आहे. काय प्राप्त करायचं आहे? जेने तू जोडसी नारायण, त्या भगवंताची प्राप्ती करून देण्याकरता देव दुर्लभ नरदेह, त्या नरदेहामध्ये जीव, देहामध्ये इंद्रिय, इंद्रियामध्ये पाठवी शक्ती, पाठवी शक्ती आणि ज्ञान आणि अधिकार, इतक्या गोष्टी नाथराय म्हणतात भगवंतानी तुम्हाला दिल्या, उपकार करून दिल्या. तुवा जनासी केला उपकारू, इंद्रिय पाठव्य ज्ञान अधिकारू, तो उपकार विसरे जो नरू तो जान कृतज्ञ. कशा करता दिलं हा विचार जो करत नाही, तो विचार करण्याकरता सत्ता आहे, ते विचार करण्याकरता हा मंडप आहे, तो विचार करण्याचं हे व्यासपीठ आहे. विठ्ठला पुराणाचा शास्त्राचा अट्टहास आहे की नरदेहामध्ये आल्यानंतर नरदेहात इति कर्तव्यता, इष्टाची प्राप्ती अनिष्टाची निवृत्ती याच्याकरता आहे. नव्हे नव्हे नरदेहाची प्रसन्नता, नरदेहाची सफलता, नरदेहाची धन्यता, नरदेहाची कृतार्थता, नरदेहाची सार्थकता त्याच्यामध्ये. किती शब्द सांगितले? देहधन्य व्हावा, कृतार्थ व्हावा, सार्थकी व्हावा, याच्याकरता सफल व्हावा. कशाने सफल होतो? भगवत प्राप्तीने देहाचं सार्थक होते. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. कोणाचा? कोणच्या उद्धारीला मारिया, कोणच्या उद्धारीला मारिया. शोधण्याचे जे 6 षडलिंग असतात त्याच्यामध्ये उपक्रम, उपसंहार. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, पण कोणाचा? त्याचं उत्तर नामदेवराय देतात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 60वीला दाता त्रैलोक्याचा त्याचा जन्म सफल झाला. कोणाचा? ज्याने भगवंताला प्राप्त करून घेतलं नरदेहामध्ये आल्यानंतर त्याचा जन्म सफल झाला, त्याचा जन्म धन्य झाला, त्याचा जन्म सार्थकी झाला. जर हे होत नसेल तर जन्माला येऊनही पदरामध्ये निरर्थकता पडेल, जन्माला येऊनही जन्म निष्फळ ठरेल आणि जन्माला येऊनही धन्य शून्य होईल. शून्य होऊ नये, निरर्थक होऊ नये, ऐका, निष्फळ होऊ नये. म्हणून भगवत प्राप्ती करता प्रयत्न करा आणि आपल्या जीवनाची इति कर्तव्यता आपल्या पदरामध्ये पाडून घ्या. विठ्ठला भगवत प्राप्ती ही नरदेहाची काय सार्थकता असल्यामुळं मग परमात्मा प्राप्त कसा करायचा? कुठं परमात्मा आहे त्याला जर शोधायचं असेल, कुठं आहे ते नंतर पाहू, पहिले कुठं नाही ते पाहू. कबीर महाराज म्हणतात, नामय मंदिर में, ऐका, नामय मस्जिद में, नामय व्रत में, नामय जप में, नामय तप में, नामय गुफा गुहा में. मग आहे कुठं?
खोजो तो एक तुरंत मिल जाऊ, एक पल की तलाश में, कहत कबीर सुन भई साधू, मैं तो हो विश्वास में. कुठं आहे परमात्मा? तीर्थात परमात्मा आहे, मंदिरात परमात्मा आहे. अहो आहे भाव धरी तरी तारील पाषाण, केला पाषाणाचा विष्णू, पाषाण नव्हे विष्णू, विष्णुपूजा विष्णूशी पावे, आणि पाषाण राहे पाषाण रूपे. आहे कुठं परमात्मा? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. विश्वास असेल, कबीर म्हणत खोजो तो तुरंत मिल जाऊ, एक पल की तलाश में, कहत कबीर सुन भई साधू, मैं तो हो विश्वास में. परमात्मा कुठं प्राप्त होतो? तुकोबारांना विचारा. तुकोबारा बोलतात, धरोणी विश्वास करी धीर, धरोणी विश्वास करे धीर, करता हाती निर्धार, करिता देव हाती निर्धार, दयाचा वाहे योगक्षम भार, दयाचा वाहे योगक्षम भार, नाही अंतर तुका म्हणे, न करी धम्मा आसाया न करिदाम आता साया, नाही अंतर तुका म्हणे, न करिदाम आता साया, न करिदाम आता साया. तुकोपर्यंत देवामध्ये आणि जीवामध्ये अंतर नाही. नाही अंतर तुका म्हणे कधी, धरोणी विश्वास करी धीर. तुझा जर विश्वास असेल, करिता देव हाची निर्धार. विश्वास महत्वाचा आहे. तुकोपर्यंत देव आहे कुठं? ऐशी विश्वासाची जाती, तेथे वस्ती देवाची, तेथे वस्ती देवाची, तेथे वस्ती देवाची. विश्वासाचे जाते देवते देवाचे, देवस्ते देवाचे, देवस्ते देवाचे. ऐशी विश्वासाची जाती, तेथे वस्ती देवाची. देवाची वस्ती कुठं आहे? विश्वास असेल तिथं. चला, नरदेह प्राप्तीची वेळ आहे. या नरदेहामध्ये काय प्राप्त करून घ्यायचं आहे? ज्याच्याकरता परमात्म्याने नरदेह दिलेला आहे त्या नरदेहाची धन्यता, कृतार्थता, सफलता, ज्याच्यामध्ये ते भगवत प्राप्ती आहे. आणि भगवत प्राप्ती कुठं होते, कशाने होते, काय केलं म्हणजे देवाची प्राप्ती होते? जगद्गुरु तुकोबारा आदी करून सगळ्या संतांनी सांगितलं, विश्वास असेल, ऐशी विश्वासाची जाती, तेथे वस्ती देवाची. म्हणजे भगवत प्राप्ती करता आवश्यक आहे ते विश्वास. हो, भगवत प्राप्ती करताच नाही, परमार्थ सिद्धी जाण्याकरता विश्वासाची गरज आहे. परमार्थच नाही, तुमचा प्रपंच संसार सुद्धा कडेला जाण्याकरता विश्वासाची गरज आहे. म्हणजे संसार नीट चालण्याकरता प्रशांत महाराज विश्वासाची गरज आहे ना. पती पत्नीमध्ये अविश्वासाचं जर वातावरण असेल तर तो संसार पूर्णत्वास जाऊ शकत नाही. मुक्ताईनगरला आम्ही 1988 सालामध्ये आलो. नवीन मंदिराचं बांधकाम सुरू होतं. माझं सगळं बालपण गेलं अमरावती जिल्ह्यामध्ये, शिक्षण सगळं इकडेच झालं. आणि मी जेव्हा मुक्ताईनगरला गेलो तर मुक्ताई नवीन मंदिराहून सातोड, तरोडा वगैरे इकडून सगळी मंडळी रविवारी आठवडे बाजार असते मुक्ताईनगरचा, आणि सगळ्या महिला बाजाराला जात होत्या. मंदिराच्या पुढूनच जात. मला असं वाटत होतं, बाई महिला बाजारात जातात, यांच्या घरचे पुरुष लोक काय करत असतील. नेमका प्रश्न पडला. विदर्भातून गेलो, खानदेशामध्ये राहायला पहिलेच. जरा मला त्याचं आश्चर्य वाटलं. आता काही वाटत नाही, आता मला तिथं 40 वर्ष झाले, त्याच्यामुळे ते सगळं अंगवळले. पण नवीन गेल्यामुळं मग म्हटलं, सगळ्या बायाच बाजाराला जातात, महिला बाजाराला जातात. म्हणून त्या केसर बाईला विचारलं, म्हटलं मावशी हे सगळे तुम्ही बाजाराला जाता, आणि त्यावेळेस पायी एसटी काय एखादी एसटी होती, पायी जात होते सगळे. म्हटलं तुम्ही बाजाराला जाता, तुमच्या घरचे माणसं काय नेमकं करतात? त्यांनी सुंदर उत्तर दिलं त्यावेळेस. ते म्हटले हां, आता त्यावेळेस काही मी फार असं म्हणजे माझं फार लहानच होतं काही फार मी. मग ते म्हणजे रवींद्रा, तुला सांगतो, म्हणजे माझं नाव रवींद्र आहे. आमच्या घरचे माणसं काय करतात तू विचारलं म्हणून सांगतो. त्यांना जर सांगितलं 100 रुपये घ्या
आणि हा बाजार घेऊन या, तर ते बाजार तर घेऊन येत नाही, तेच परत येत नाहीत. म्हटलं ते कुठं जातात? ते म्हणे चंद्रावर जातात, नील आर्मस्ट्रॉंग. हां, म्हणजे ते बाजाराला पाठवले की ते बाजार आणत नाहीत, ते सुद्धा येत नाहीत, बाजारही येत नाहीत. उलट त्यांना शोधण्याकरता शेवटी 7 वाजता संध्याकाळी शोधायला जावं, ते कुठं ते पडलेले आहेत. म्हणजे आपल्या घरच्या मंडळीचा आपल्यावर एवढा जरी विश्वास नसेल, इतका अविश्वासाच्या वातावरणामध्ये प्रपंचसुद्धा तुमचा व्यवस्थित चालत असेल. हे प्रपंच चालण्याकरता विश्वासाची गरज आहे, परमार्थ सिद्धी जाण्याकरता विश्वासाची गरज आहे, आणि भगवत प्राप्तीकरता विश्वासाचीच गरज आहे. विठ्ठला म्हणजे विश्वासाशिवाय परमार्थही होत नाही, आणि विश्वासाशिवाय प्रपंचही जर होत नसेल तर मनुष्याने कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे. चला, कोणावर विश्वास ठेवायचा? पहिले कोणावर ठेवायचा ते नंतर पाहू, पहिले कोणावर ठेवायचा नाही ते पाहू, आहे की नाही? कोणावर ठेवायचा नाही. एका सुभाषितकाराने सुंदर विचन केलं, फार तिकड्या पण जाणार, थोडक्यामध्ये सांगतो. नदीनांच नखिनांच शस्त्रपाणीनाम, आहे की नाही? श्रीषु राजकुलेषुच, म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा नाही. नदीवर पाण्यावर विश्वास ठेवायचा नाही. किती पाणी खोल आहे, हां, ते म्हणजे तुम्ही जर त्याच्यावर विश्वास कधीच ठेवायचा नाही. नखिनांचे, ज्या प्राण्याला नख आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आपण इतिहास सांगतो की नाही, अफजल खानाचा आणि कोथळा बाहेर काढला. हां, शस्त्रपाणी नाम, ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहेत त्याच्यावर विश्वास ठेवायचा. शृंगणांच, ज्या प्राण्याला शिंग आहेत त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. श्रीषु, आता हा जरा म्हणजे कुठल्या स्त्रीवर विश्वास ठेवायचा नाही, त्याचं स्वतंत्र विवेचन त्याच्यामध्ये आहे, तो आपला विषय नाही. राजकुलेषुच, जे राजकारणी लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. आता हे सांगण्याचा काही ते व्यासपीठ नाही, माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला असल्यामुळं ते तुम्ही पाहून घ्या. हां, बरं. कोणावर ठेवायचा विश्वास? मग विश्वास ठेवायचा कोणावर? महाराज म्हणतात कोणावर ठेवायचा? आणि वरकड मिळालेचे अवघे, चोरगा बळे बांधून या देते काळा हाती. आपल्या आजूबाजूला जे बसलेले आहेत, म्हणजे आताच लोक भाऊ आपल्या बाजूला, आपल्या आजूबाजूला जे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. का ठेवायचा नाही? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे सगळे कोण आहेत? चोर आहेत. चोर म्हणजे बडे बांधुनिया देती काळा हाती. ऐसिया चोराचा कैसा बा विश्वास, ऐसिया चोराचा कैसा बा विश्वास, धरली तुझी कास तुका माझ्या आजूबाजूला जे चोर आहेत त्या चोरावर विश्वास ठेवणार नाही. ऐशिया चोरांचा कैसा बा विश्वास, म्हणून धरली तुझी कास तुका म्हणे, मी तुझ्या काशेला का लागलो? हे सगळे विश्वासास पात्र नाहीत. म्हणून मग का यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. विश्वास ठेवायचा कोणावर? आता कोणावर ठेवायचा? विश्वास ठेवल्याशिवाय काम होत नाही. म्हणून असा संभ्रम ज्या साधकांना पडला, ते साधक डायरेक्ट महाराष्ट्राचं तिकीट काढलं, त्यांनी पुण्याला उतरले आणि देहूगावला गेले. कुठं गेले? देहूला. देहूला गेले. चला तुकोबाराने या प्रश्नाचं उत्तर विचारू. मग तुकोबाराच्या समोर उभे राहिले, महाराजांना नमस्कार केला. तुकोबाराय, आमचा एक प्रश्न तुम्हाला आहे. काय प्रश्न आहे तुमचा? अगदी साधक हुशार होते. ते म्हटले, महाराज विश्वास ठेवल्याशिवाय काम होत नाही. मग इथं विश्वास ठेवायचा नाही, तिथं विश्वास ठेवायचा नाही. आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? तुकोबारांत तुम्हाला वाटेल त्याच्यावर ठेवा, मला कशाला विचारता? हां, कोणावर ठेवायचा? कोणावरही ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय, आम्ही तुमच्याकडे जे आलो ते उत्तराच्या अपेक्षेने आलो, आणि तुम्ही असं उत्तर देता हे बरोबर नाही. कोणावर ठेवायचा? महाराज तर कोणावरही ठेवा, तुम्हाला वाटेल त्याच्यावर ठेवा. अरे पण ठेवायचा कोणावर? साधक हुशार होते. त्यांना जरा तुकोबारांची कीर्ती, हां, कशी
माहिती होती. तुकोबाराय कीर्तिवान होते, कारण तुकोबाऱ्यांचं एका चॅनलवर दररोज कार्यक्रम येत होता म्हणून. असं होतं काय? तुकोबाराय कीर्तिवान होते. दर आठवड्यामध्ये एका वृत्तपत्रामध्ये त्यांचा स्तंभ लेखन येत होतं म्हणून. तुकोबाराय सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप वापरत होते म्हणून. तुकोबाराय इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, प्रेस मीडिया आहे की नाही, सोशल मीडिया याच्या माध्यमातून कीर्तिवान नव्हते. तुकोबाराय कीर्तिवान असण्याचं भलं मोठं कारण होतं कीर्तिमुख त्यांचे नारायण. कीर्तिमुख त्यांचे नारायण. कीर्तिमुख त्यांचे नारायण. कीर्तिमुख वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे. हाती माप झाले सज्जनाचे. वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे. वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे. नारायण कीर्तिमुख त्यांचे नारायण. तुकोबाराय कीर्तिवान असण्याचं हे कारण होतं कीर्तिमुख त्यांचे नारायण. योग्याची संपदा, त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती, सोहळा मान. मग तुमची कीर्ती ऐकून आम्ही तुमच्याकडे आलो. आमच्या प्रश्नाची अपेक्षा, उत्तराची अपेक्षा धरून आलो. तुम्ही असं कसं काय? महाराज म्हणतात कोणावरही ठेवा. मग साधक जरा हुशार होते. ते म्हटले महाराज आमचं जाऊ द्या, तुम्ही तुकोबाराय म्हणून तुमचा तरी कोणावर विश्वास असेल ना, आहे की नाही? आमचं जाऊ द्या, आम्ही कोणावर ठेवायचा, पण तुम्ही तुकोबाराय म्हणून तुमचा विश्वास कोणावर असेल ना. तुकोबाराय नम्रपणे साधकांना सांगतात, तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. माझा विश्वास कोणावर तरी आहे असं तुम्ही विचारताना तुमचा विश्वास कोणावर आहे? तुकोबारायांचा सांगतो माझा विश्वास एकमेव कोणावर आहे? सेवेकरता तिला भंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, संताची पायी हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. तुकोबाराय सांगतात, तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, तुमचा विश्वास कोणावर आहे? माझा एकमेव विश्वास संताची पायी
हा माझा विश्वास संतांवर आहे. पहिला प्रश्न पडतो की जगद्गुरू तुकोबारायांच्या दृष्टीपथामध्ये ज्या संतांवर विश्वास आहे ते संत कोण आहेत? कारण तुकोबारायांचं जीवन कसं होतं? कोणालाही संत म्हणणार नाही. देवाच्या समोर उभं राहून तुकोबारा सांगतात, करसी तरी देवा करी माझे सुखे, परी मी तयासी मुखे न म्हणे संत. असंतांना मी मुखाने संतसुद्धा म्हणणार नाही. म्हणून तुकोबाराच्या संतांवर विश्वास ठेवायचा म्हणतात. ते संत कोण आहेत? त्यांचं उत्तर आपण नंतर पाहू. विश्वासाचं स्वरूप सांगतात, सर्व भावे दास झालो त्यांचा. का तुकोबार आहे? तुम्ही संतांवर विश्वास ठेवता म्हणता, तुम्ही संत, आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे तेही संत. एकाच माणसाने एकाच आपल्या पार्टीच्याच माणसाचं वर्णन करणं याच्यामध्ये विशेष काय? महाराज म्हणतात माझा विश्वास संतांवर आहे. तुम्ही विचारलं संत म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही म्हणता तुम्ही संत तेही संत, म्हणून तुमची यांच्यावर विश्वास ठेवू नका. पण तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल तर संताशिवाय विश्वास ठेवण्याकरता या जगामध्ये कोणीच विश्वासास पात्र नाही. म्हणून संतांवर विश्वास. राक्षसांचा विश्वास त्यांच्यावर आहे. तुमचा जाऊ द्या. कोणाचा? राक्षसांचा. म्हणजे राक्षसांचा विश्वास आहे. कंस कोण होता? रे? असं म्हणतो कोणतं हरी भक्ती परायण. कंस कोण होता? कंसाचा विश्वास कोणावर आहे? संतांवर आहे ना. आपल्याला सगळ्यांना कथा माहीत आहे. मी काही कथा सांगणार नाही. सगळी कथा सांगण्याकरता प्रशांत महाराजांची नियुक्ती आहे. ते सांगतील तुम्हाला दशमस्कंदामध्ये, आहे की नाही. वसुदेवाचा देवकीचा विवाह ठरला. स्वतः कंसाने सारथ्य केलं. आकाशवाणी झाली, तिचा 8वा पुत्र तुला मारणार. आणि मग त्याने पुढे नारदाची भेट झाली. पांजळ कबुली दिली. बंदिवासामध्ये ठेवण्यात आलं आणि कबुली दिली की बा यात 8वा जर मुलगा तुझा काळ असेल तर 8ही मुलं तुम्हाला दिल्या देतील. देवकी मातेने नारदाची भेट झाली. मी कथा नाही सांगतो, त्याचा तात्पर्य सांगतो. आणि नारदाची भेट झाली आणि कंसाची. काय कंसाने? ज्याचा स्वतःवर विश्वास नाही त्याचा विश्वास नारदावर आहे. तो काय म्हणतो? नारदाने सांगितलं, अरे वधी बालकाशी ठेवू नको, पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बालकाशी ठेवू नको. मग काय केलं त्याने? कोणाचं ऐकलं त्याने? कोणाचं ऐकलं? संताचं ऐकलं. साहई मारत दुराचारी. सगळे मारले ना. कोणाच्या म्हणण्याने मारले? म्हणजे कंसाचा विश्वास सुद्धा कोणावर आहे? संतांवर. राक्षसांचा वर जाऊ द्या. रावण कोण होता? रे भाऊ? रावण राक्षस होता. रावणाची नारदाची भेट झाली आणि रावणाने नारदाला सांगितलं मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. कोणी सांगितलं? नाथरायनी भावार्थरामाने सुंदर वर्णन केलं. हे आपल्याला भेटायला पाहिजे, पण त्याला सुचलं. मग नारदाने सांगितलं देवाची भेट कशाने होईल? मग नारद महर्षी म्हणतात तुला देवाला शरण जावं लागेल. तो म्हटला मी शरण जात नाही. बरं, मग त्याचं भजन कर. तो म्हटला मी भजनही करत नाही. भजन करत नाही, शरण जात नाही, भेटीच्या अपेक्षा करतो, भेट होणार नाही. तो म्हटला झाली पाहिजे. तुम्ही संता. नारदाचे पाय धरले. मग पावावया श्रीराम चरण, मुख्य भजन का अरण्य शरण. एक तर त्याचं भजन कर, नाही तर शरण जा. नारद महर्षी तुम्ही हे सांगून राहिले, हे दोन्ही आपल्याकडून जमत नाही, लवकर कशाने होईल? मग नारद सांगतात रावणाला तू त्याचं पद्धतीने वैर कर. त्याच्याशी काय करतो? वैर कर. मग वैर कशाने होईल? त्याची बायको चोरून आण. काय कर? पावावया श्रीराम चरण, मुख वैर का अनन्य भजन. मग तुझ्याकडून काय होते? माझ्याकडून वैर होते. वैर कशाने होईल? यानं वैर होते. मग उपाय सांगितला. पण नारद महर्षी म्हणतात रावणा ऐक, रामबाणाच्या आघाताने जोपर्यंत तुला धारातीर्थी पडता येणार नाही, जोपर्यंत तुझा देह पडत नाही तोपर्यंत सोडवायचे नाही. काय सांगितलं? रामबाणाच्या आघाते जरी देह पडोक्षिते
तरी न सोडवावी सीता सती रामबाणाच्या आघाती, जरी देह पडो क्षिती, क्षिती म्हणजे जमिनीवर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत. काय केलं नारद, काय सांगितलं नारदाने? वैर कर. वैराचं कारण सांगितलं. कुठपर्यंत वैर कर? जोपर्यंत रामाचा बाण तुला लागत नाही, रामबाणाच्या आघाताने तुला धारातीर्थी पडता येणार नाही, तोपर्यंत. रावणाने तेच ऐकलं ना. अहो त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही. एक दिवस त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मंदोदरीला स्वप्न पडलं आणि मंदोदरीनं आपलं स्वप्न रावणाला सांगितलं की स्वामी, मला रात्री भयान स्वप्न पडलं, तुम्ही त्या रामाची सीता परत करा. सगळ्यांनी ऐका, भावार्थ रामायणामध्ये हा नाथरायांनी भला मोठा भाव तयार केला. त्याला नावच आहे भावार्थ. दोनच ग्रंथाला भावार्थ आहे, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी आणि भावार्थ रामायण. नाथराणी इतक्या पात्राचा भाव काढला, तर नाथरांची प्रतिभाशक्ती आहे. मग मंदोदरीला स्वप्न पडलं, तिने रावणाला सांगितलं की मला रात्री भयान स्वप्न पडलं, तुम्ही तात्काळ हा निर्णय घ्या. रावण म्हणतो आतापर्यंत तूच मला सांगतं असं नाही, माझा बंधू बिभीषणाने मला सांगितलं, मी त्याचं ऐकलं नाही. कुंभकर्णाने मला सांगितलं, त्याचं मी ऐकलं नाही. माझे सगळे प्रधान मंत्री, माझे सहकारी मला सांगतात, मी त्यांचं ऐकलं नाही. माझे मुलं सांगतात, मी त्यांचं ऐकलं नाही. आज तू सांगून राहिली आणि त्यांचं ऐकलं नाही. मग मंदोदरी म्हणते, मग इतक्या लोकांचं तुम्ही ऐकत नाही, का ऐकत नाही? मग गुह्य पती पत्नीचं दोघांच्या संवादाचं गुह्य संतांनी प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले संत. तसं आहे, गुह्य ठेवत नाही. नाथराणी भावार्थ रामायणामध्ये असं सांगितलं. मंदोदरीने जेव्हा असं रावणाला विचारलं, तेव्हा रावणाने मंदोदरीला सांगितलं, ऐक, पंचवटी सन्मुख जाता, मीच पावतो सायुज्यता, सकल कुल उद्धरणार्था, सीता चोरून आणली. कशा करता तुम्ही ऐकत नाही हे सगळं? रावण म्हणतो, ऐक, मी ज्या दिवशी पंचवटीला सीतेचं हरण करण्याकरता गेलो, त्या दिवशी मला रामाची माझी दृष्टादृष्ट झाली होती, आहे की नाही? कधी झाली? पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता, मला एकट्याला सायुज्यता मुक्ती मिळाली होती. पण तुमचं काय? सकल कुल उद्धरणार्था, सीता चोरून आणली, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. हा भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी भाव काढला. आणि म्हणून मग का सोडत नाही? मला नारदाने सांगितलं आणि माझा कोणावरच विश्वास नाही. अहो ज्याची प्राप्ती करून घ्यायची आहे त्या रामावर माझा विश्वास नाही, माझा स्वतःवर माझा विश्वास नाही, माझा भाऊ असलेला बिभीषणावर नाही, कुंभकर्णावर नाही, तू सांगतं तुझ्यावर नाही, पण माझा एकमेव विश्वास कोणावर आहे? संतांवर. मग जर राक्षसांचा विश्वास संतांवर असेल तर आपण का ठेवू नये? तुकोबारांतात या जगामध्ये विश्वास ठेवण्याकरता कोणीच पात्र योग्य नाही, फक्त संत आहेत. आणि माझा विश्वास कोणावर आहे? संताची पायी हा माझा विश्वास. का संतांवर विश्वास आहे? काय त्याचं कारण आहे का? सगळ्यांनी आपण आतापर्यंत ज्यांच्यावर विश्वास ठेवला, हा रौद्र दे, बसू दे, बसू दे, त्याला बसू दे. आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला तिथं आपल्या विश्वासाचा घात झाला, आपल्या विश्वासाला काय झाला? तडा गेला. असे अनेक उदाहरणं पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पण संतांवर विश्वास ठेवला आणि आपल्या विश्वासाला घात झाला, आपल्या विश्वासाला तडा गेला, असं एकही दुराणवी उदाहरण आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून तुकोबारांचा विश्वास ठेवण्याकरता एकमेव कोण असते? संताचे पायी माझा विश्वास, संताचे पायी माझा विश्वास, संताचे पायी माझा विश्वास, संताचे पायी माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. पुराणामध्ये मोठं उदाहरण आहे. उज्जैन नगरीचे सम्राट होते विक्रमादित्य, त्यांचे बंधू, त्यांचं नाव आहे विक्रमादित्यांचे भाऊ, जे उज्जैन नगरीचे सम्राट. त्यांच्या जीवनातला भला मोठा प्रसंग आहे.
विठ्ठल 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 विठ्ठल. राजा भरतोरीची कथा आहे, फार मोठी कथा आहे. ते कथा काही कीर्तनात एवढी सांगत नाही, पण एवढ्या करता सांगतो. राजा भरतोरी फार मोठे जनकल्याणी राजा होते. अनेक वर्षे त्यांनी राज्यकारभार केला. साधू संतांवर फार मोठं प्रेम होतं. रयतेबद्दल फार मोठा जिव्हाळा होता. आपल्या प्रजेमध्ये कोणी दुःखी असू नये असं त्यांचं काय होतं, आचरण होतं. आणि म्हणून फार चांगला कारभार करत होते. एक दिवस राजा विक्रमादित्यांच्या राज्यामध्ये भरतोरी जेव्हा राज्य करत होते, त्या भरतोरीच्या राज्यामध्ये एक साधू महात्मा आले. आणि मग साधूबद्दल प्रेम असल्यामुळं वैष्णवाबद्दल आदर असला पाहिजे. हृदयी कळवळा वैष्णवांचा. मी तुमच्या गावात आलो, खूप चांगलं वातावरण आणलं. आम्ही शांताराम भाऊच्या घरी गेलो. म्हणजे विदर्भात तसं संतांबद्दल असे साधू संतांबद्दल वैष्णवाबद्दल किती प्रेम आहे या सगळ्यांनी. आम्ही जिथं जेवण केलं, म्हणजे आलेल्या अतिथीचं वैष्णवाप्रती काय असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. तसं राजा भरतोरीला साधू संतांबद्दल फार आदर होता. आणि म्हणून ते महात्मा राजाचं प्रेम पाहून 1 महिना राहण्याऐवजी 4 महिने राहिले. चातुर्मासच त्यांनी तिथे गेला राजा भरतोरीच्या राज्यामध्ये. आणि मग राजाचं जवळून सगळा कारभार पाहता आला. राजाचं रयतेविषयी असलेलं प्रेम पाहता आलं. जनकल्याणी त्याचे विषय, त्याचे सगळे ते सगळं लक्षात आलं साधू महात्म्याच्या. आणि चातुर्मास संपल्यानंतर त्या राज्याला सोडून जायचं आहे म्हणून त्या साधू महात्म्याने राजा भरतोरीला एक दिव्य असं अलौकिक फळ दिलं. काय फळ होतं ते वैशिष्ट्य काय त्या फळाचं होतं. मग ते फळाचं वैशिष्ट्य समजून सांगत राजा भरतोरीला त्या महात्म्याने एक फळ दिलं की राजा, हे फळ तू घे, हे फळ तू खा. हे फळ तू खाल्ल्यामुळं काय होईल, तू निरोगी होशील, म्हणजे तुला रोग होणार नाही. आणि त्या फळाच्या सेवनाने खाल्ल्यामुळं तुला दीर्घायुष्य प्राप्त होईल. म्हणजे असा चांगला राजा, जलकल्याणी राजा निरोगी असला पाहिजे आणि दीर्घायुष्य असला पाहिजे. म्हणून त्या महात्म्याने त्या राजा भरतोरीला फळ दिलं. आणि मग राजा भरतोरीने ते फळ पाहिलं आणि त्या फळाचं वैशिष्ट्य समजून घेतलं की या फळाच्या सेवनाने आपण दीर्घायुष्य होतो, निरोगी राहतो. आणि म्हणून मग राजाचं प्रेम राणीकडे होतं. मग राजाला असं वाटलं आपण हे फळ खायचं, निरोगी व्हायचं, दीर्घायुष्य व्हायचं, त्याच्यापेक्षा आपलं प्रेम दीर्घायुष्य करायचं, आपलं प्रेम आपण निरोगी करायचं. म्हणून राजाने ते फळ राणीला दिलं. राणीने त्या फळाचं वैशिष्ट्य समजून घेतलं. आणि मग राणीला असं वाटलं आपण हे फळ खाल्ल्यापेक्षा आपलं, मग राणीचं प्रेम प्रधानाकडे होतं. राणीने ते फळ प्रधानाला दिलं. प्रधानाने त्या फळाचं वैशिष्ट्य समजून घेतलं. त्याला असं वाटलं आपण हे खाल्ल्यापेक्षा आपण आपलं प्रेम निरोगी करू, दीर्घायुष्य करू. त्याचं प्रेम एका स्त्रीवर होतं. त्यांनी ते फळ त्या स्त्रीकडे दिलं. त्या स्त्रीने त्या फळाकडे पाहिलं, हे फळ खायचं आणि या फळाचं वैशिष्ट्य आपण दीर्घायुष्य व्हायचं, निरोगी व्हायचं, जीवनामध्ये काय करायचं, त्यापेक्षा आपण असं करू, आपला राजा जो आहे त्याला हे फळ नेऊन देऊ, तो राजा निरोगी होईल, राजा दीर्घायुष्य होईल. त्या महिलेने ते फळ राजाकडे आणलं. राजाने त्या फळाला पाहिलं आणि त्या फळाचा पूर्ण प्रवास आपल्यापासून सुरू झाला आणि आपल्याकडेच संपला. राजाला खूप वाईट वाटलं. खूप मोठी कथा आहे. मी त्या कथेचं तात्पर्य फक्त सांगून पुढे जातो की राजाने ज्याच्यावर जीवापाड प्रेम करून ते फळ दिलं, म्हणजे विश्वास ठेवला, अशा विश्वासाला काय गेला, तडा गेला, विश्वासघात झाला. शेवटी राजाने राज्याचा त्याग केला. नीतिशतक नावाचा भला मोठा धर्मग्रंथ राजा भरतोरीने तयार केला आणि पुढे आपलं जीवन वैराग्य दशेमध्ये घालवलं. कशाकरता सांगतो, आपण एखाद्या व्यक्तीवर जर विश्वास ठेवला, कदाचित आपल्या विश्वासाला तडा जाऊ शकतो, आपला विश्वासघात होऊ शकतो. पण संतांवर विश्वास ठेवला आणि संतांनी कोणाचा विश्वासघात केला असं एकही उदाहरण पाहायला मिळत नाही, शोधूनही. म्हणून तुकोबापर्यंत विश्वास ठेवण्याकरता एकमेव कोण असतील तर ते संत आहेत. संताची पायी हा माझा विश्वास, त्याचं स्वरूप सांगतात. सर्व भावे दास झालो, सर्व भावाने म्हणजे काया
वाचा म्हणे सर्वांगाने त्या संताचं दास्यत्व मी पत्करलं. का तुकोबर आहे? तुम्ही ज्या संतांवर विश्वास ठेवता ते संत कोण आहेत? ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, संत निवृत्ती सोपान. मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे. संत निवृत्ती सोपान, महावैष्णव कठीण, सामान्य वैष्णव नाही. आपण देवाच्या दर्शनाला जातो, देवाच्या दर्शनाला जाणारा वैष्णव म्हणावं, पण देव ज्यांच्या दर्शनाला येतात, आहे की नाही, देव ज्यांच्याकडे प्रेमाची याचना करतात, देव ज्यांच्याकडे देव नाही हो, राही रखुमाबाई, यक्ष, किन्नर, जपी, तपी, सिद्ध, साधक, ऋषी, मुनी, सर्व पर्वकाळ आणि तीर्थ ज्यांच्या दर्शनाची अभिलाषा करतात त्यांना महावैष्णव म्हणतात. असे महावैष्णव असलेले महावैष्णव कठीण, ज्ञानदेव वैष्णव मोठा, आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे. चला, जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा ज्या संतांवर विश्वास आहे ते संत कोण आहेत? ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. का जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा तुमचा विश्वास त्या संतांवर आहे? महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये माझं खरं हित त्यांच्याशिवाय कोणीच करू शकत नाही, संतांशिवाय हित करू शकत नाही. चकारा आणि महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तेची माझे हित करीती सगळ, तेची माझे हित करीती सकळ, करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करे. तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, हो जेने हा गोपाळ कृपा करी. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी. तेची माझे हित करती सकळ. बाबू तुम्ही थकले काय? बसा 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 बसा. मग तुम्ही थकले बसा. आपल्या कीर्तन बसून करा. निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या बसा 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 बसू द्या बसू द्या. बस रे बाळा बस. वा. तेची माझे हित. तुमचे काय ऐका बसणे इच्छा? तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुकोबार म्हणतात ते संत माझं हित करतात. नवे नवे संतच माझं हित करतात. तेची या शब्दाने हित करणाऱ्याची व्यावृत्ती. बस बस खाली. हित करण्याची व्यावृत्ती आहे. चकार हा कसा आहे? तेची माझे हित, म्हणजे इतर हित करणारे आहेत आणि त्यांची तुकोबारानं व्यावृत्ती करायची आहे. मग हित करणारे कोण आहेत? सर्वात पहिले हित करणारा कोणाचा नंबर असेल तर तो आईचा आहे. लेकुराचे हित,
वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. मग आई जर हित करण्यामध्ये प्रथम क्रमांक जर असेल तर तुकोबाराय चकारात्मक, म्हणजे तेची माझी, म्हणजे संताशिवाय कोण हित करू शकत नाही असा त्याचा अर्थ होते. मग आई हित करते ना, तुकोबारांत आई हित करते, पण आईला हिताची जाणीव नाही, म्हणून आईची व्यावृत्ती. चला दुसरे हित करणारे कोण आहेत? हित देऊनी वाढविती अहितापासून काढती नाही श्रुती परोती माऊली जगा. श्रुती सुद्धा हित करणारी आहे, पण तिच्या हिताला मर्यादा आहेत, म्हणून महाराजांनी श्रुतीची व्यावृत्ती केली, आईची व्यावृत्ती केली. का ना आईला हित माहीत नाही, हित कळते पण हिताची व्याख्या कळत नाही, हित व्हावं असं वाटते पण हिताची संकल्पना स्पष्ट नाही. कारण आईच्या दृष्टीने पोराचं हित कशामध्ये आहे? लेकुराचे हित बरोबर आहे, वाहे माऊलीचे चित्त हे बरोबर आहे, पण हिताचं स्वरूप काय? वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. गृही व्हावे धन धान्य, 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 गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान, ओ वाढावे संतान, ओ वाढावे संतान, ओ वाढावे संतान. गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, वाढावे संतान, ओ वाढावे संतान. गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, वाढावे संतान, ओ वाढावे संतान. हित व्हावं वाटते, पण हिताची व्याख्या काय आहे? म्हणून तुकोरता हित नाही ठावे जननी जनका, म्हणून त्यांची व्यावृत्ती केली. तेची माझे हित, संतच माझं हित करू शकतात. कुठलं हित करतात तो संत? तुकोबारांनी शब्द वापरला, सकळई तेची माझे हित करती सकळ. हे कोणचं हित आहे? इतरांची हिताची व्यावृत्ती करून हे कोणचं हित काढलं तुम्ही? सकळ हित कोणचं करतात? कोणचं हित आहे ते? जेने हा गोपाळ कृपा, जेने हा गोपाळ कृपा करे, जेने हा गोपाळ कृपा करे. सकळ हित जे कोणीच करू शकत नाही, त्या सगळ्यांची व्यावृत्ती करून कुठलं हित आहे? जेणेकरून गोपाळाची, देवाची, ईश्वराची, हरीची कृपा जीवार ते करून देतात. हे हित संताशिवाय कोणी करू शकत नाही. हे हित काय आहे? जेने हा गोपाळ कृपा करी, देवाची कृपा, हरीची कृपा करून देतात. आमच्या जीवनामध्ये हरीच्या कृपेची काय नड आहे की ते संतच करतात, संताशिवाय कोणीच करू शकत नाही. त्या हरिकृपेची आमच्या जीवनात काय गरज काय आहे? काय गरज आहे? सगळे आपण इथं प्रापंचिक लोक आहोत, आहे की नाही? आणि आपलं जीवन हे सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. आपण आईच्या गर्भामध्ये असतो, आपण जन्माला नंतर येतो, पण आपलं प्रारब्ध पहिले तयार होते. 5 गोष्टी तयार पहिले असतात, नंतर आपण येतो. काय काय? जन्म, मृत्यू, आयुष्य, वित्त आणि धन. ज्ञान पंचेतानि लिखन्ते गर्भस्तथैव देहिनः. आणि मग प्रारब्धाच्या अधीन आपलं जीवन असते. अदृष्ट प्रारब्ध अनुकूल झालं की आपल्याला सुख प्राप्त होते, आणि प्रारब्ध प्रतिकूल झालं की दुःख होते. सुख सगळ्यांना अपेक्षित आहे, दुःख कोणालाच नको आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावेनाजी. असं असताना ऐका, गोपाळाची हरीची कृपा संत करून देतात. आपल्या जीवनामध्ये हरिकृपेची काय नड आहे, काय गरज आहे, कशाकरता हरिकृपेची गरज आहे? तर आपलं जीवन हे प्रारब्धाच्या अधीन आहे, आणि प्रारब्ध बदलावं असं वाटत असेल, प्रतिकूल असलेलं प्रारब्ध अनुकूल व्हावं असं वाटत असेल, तर त्याच्याकरता प्रारब्धाच्या बदलाकरता हरिकृपेची, गोपाळाच्या कृपेची गरज आहे, असं नाथराय सांगतात. एका जनार्दनी
भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला जनार्दने भोग प्रारब्धाचा हरे कृपे त्याचा नाश झाला हरे कृपे त्याचा नाश झाला हरे कृपे त्याचा नाश झाला भोग प्रारब्धाचा नाश हरिकृपेने होती. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. त्याचा नाश होण्याकरता हरीच्या कृपेची गरज आहे. संत जिथं आपलं हे प्रारब्ध येतं कपाळ, हानी झाली तरी माणसं इथं हात लावतात, लाभ झाला तरी इथं हात लावतात. म्हणून हे भाळ, हे प्रारब्ध बदलण्याची सामर्थ्य शक्ती पांडुरंगाच्या चरणावर हे डोकं का टेकवायचं? ऐका. जो या असुरांचा काळ भक्तजन प्रतिपाळ खेळे हा लागवी सकळ तयाच्या भाळ पायावरी. हे प्रारब्ध, हे भाळ, हे बदलण्याकरता तिथं काय करावं लागते? हरिकृपेमध्ये सामर्थ्य असल्यामुळं ती हरिकृपा संत कुठल्या माध्यमातनं करून देतात? सगळ्यांनी ऐका. असं ऐका, तुम्ही खामगावला चालले दिगंबर भाऊ, तर आमच्याकरता 20 रुपयाची हरिकृपा घेऊन या. असं होते काय? हरिकृपेने प्रारब्धाचा नाश होते. संत हरिकृपा करून देतात. तेची माझे हित करती सकळ सकळे जेणे हा गोपाळ कृपा करी. देवाची कृपा कशा माध्यमातनं करून देतात? हरिकृपा. ऐका. नित्य प्रेमे भावे हरिपाठ गाय हरिकृपा होय तयावरी. कृपा होय तयावरी हरी कृपा होय दयावरी. दुसरी हरिकृपा कशी होते? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वर भाव धरोनी आवाचे ज्ञानेश्वरे कृपा करे हरे तयावरे कृपकारी हरी दयावरी. समुखे आपण सांगितो श्रेष्ठ सोमुखे आपण सांगितो हरिकृपा संत करून देतात. तेची माझे हित करती सकळ जे नेहा गोपाळ कृपा करी. ते हित सकळ हित हरिकृपेच्या संदर्भामध्ये हरीची कृपा, गोपाळाची कृपा, देवाची कृपा संत करून देतात. जोपर्यंत जीवावर संत कृपा करत नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनाची परिपूर्णता नाही. आणि संत जोपर्यंत तुमच्यावर कृपा होत नाही तोपर्यंत ऐका, तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहत नाही. तोपर्यंत तेची माझे हित करती सकळ जे नेहा गोपाळ कृपा करी. हरिकृपा होईपर्यंत तो साधक जेव्हा साधनेमध्ये असतो, हरिकृपा होईपर्यंत तो उपासक उपास्याच्या दिशेने जेव्हा उपासना करत असतो तोपर्यंत संत त्याला सांभाळत असतात. महाराज म्हणतात असा उपासक उपासना करत असताना, उपास्यापर्यंत पोहोचत असताना उपासना करत असतो. असा साधक साधना करत असताना साध्य प्राप्तीपर्यंत जेव्हा प्रयत्न करत असतो, तो साधक तो उपासक साधना करत असताना, उपासना करत असताना त्या साधनेमध्ये उपासनेमध्ये जर तो थकला, शिनला, भागला तर संत त्याला मध्ये सोडून देत नाहीत. त्या साध्यापर्यंत उपास्यापर्यंत पोहोचण्याकरता त्याला काय करतात? अभंगाच्या तिसऱ्या
भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्वसो. एखादा मुलगा, आई समजा यात्रेला निघाली, मग तो मुलगा त्या आईच्या मागं लागतो, मला यात्रेला यायचं आहे. ती आई त्याला समजून सांगते की बाळा मला जिथं जायचं आहे त्या यात्रेला जात असताना तिथं वाहनाची व्यवस्था नाही, तू येऊ नको. हा मुलगा म्हणतो मी येतो. अरे तिथला रस्ता खडतर आहे, पायी चालावं लागते, तू चालणार नाहीस, डोंगर दरेचा रस्ता आहे. मग हा म्हणतो मी येतो. मग ती आई त्याला सांगते तुला यायचं असेल तर पायी चालावं लागेल. हा होच म्हणतो. मग ती आई म्हणते मी तुला कडेवर घेणार नाही. मग हा निघतो. तर लहान मुलगा आईच्या मागं निघाला. मग आईला जिथं जायचं आहे तिथं चालला. मग रस्ता जरा थोडा अवघड असल्यामुळे थोडा चालला आणि उभा राहिला. मग आई त्याला मागं पाहिला, का रे चल पुढे. तो उभा राहतो. मग आई त्याला धरते, चल पुढे चल. थोडा चालतो, पुन्हा उभा राहतो. मग त्याच्याकडून पुढे काही चालणं होते. तो काय करतो, आई त्या परसे अंग टाकून देतो. मग आई काय करते, त्याला तिथं सोडून देते, तिला जिथं जायचं आहे तिथं निघून जाते. असं होते काय? तसं होत नाही. आई काय करते, त्याला उचलते. जरी त्याला सांगितलं की मी तुला कडेवर घेणार नाही, तुला मी सांभाळणार नाही, पण आई तरीसुद्धा त्याला उचलते, त्याच्या कपड्यावर असलेली माती पूर्ण ते झटक करते आणि त्या मुलाला कडेवर घेते. कडेवर घेऊन हिला जिथं जायचं आहे तिथं त्या बाळाला ते घेऊन जाते. बस. संत काय करतात, संत साधक एखादा जर साधनेमध्ये स्थित असताना, आपल्या साध्य प्राप्तीपर्यंत वाटचाल करत असताना जर तो शिनला, दमला, भागला, थकला, उपासनेमध्ये स्थित असताना तो उपास्यापर्यंत जात असताना तो उपासक जर थकला, आता संसारातलं शिणणं वेगळं, संसारातलं भागणं वेगळं आणि परमार्थातल्या वाटचालीमधलं शिणणं आणि भागणं वेगळं. का सारस्वते विघडता, का ओहाणी वस्स काढिता, भनंग दौडिता भाणयावरी, माये पुढणी बालक, काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मिळा. त्या साधनेमध्ये स्थित असताना परमार्थिक वाटचालीमध्ये त्याला फार कष्ट होतात आणि त्या कष्टामध्ये तो जर शिनला, भागला तर संत त्याला उघड्यावर सोडून देत नाही. काय करतात, भागल्या मज वाहतील कडे त्यांची आणे जोडे सर्व सुख. संतांना जिथं जायचं आहे, कुठं जायचं आहे त्यांना, सर्व सुख या मुक्कामाला जायचं आहे. सर्व सुख मुक्काम कोण्या राज्यामध्ये आहे, कोण्या जिल्ह्यामध्ये आहे, कोण्या तालुक्यात आहे रे? सर्व सुख कुठं आहे? सर्व सुख म्हणजे काय? हे मुक्काम कुठं आहे की ज्या मुक्कामाला संत जातात आणि त्याच मुक्कामाला साधकाला घेऊन जातात. ते मुक्काम कुठला आहे? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोना, सर्व सुखाचे आगर म्हणे चोखा महार, सर्व सुखाचे आगर म्हणे निळा शारंधर. सगळ्या संतांनी सर्व सुख हे मुक्काम कुठला आहे, काय स्वरूप आहे त्याचं? सर्व सुख म्हणजे सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. संत त्या जीवाला तिथपर्यंत पोहोचवतात ज्या मुक्कामाला संत जातात, सर्व सुखाचे भगवंताची प्राप्ती करून देतात. आता सगळ्यांनी ऐका. उपक्रमामध्ये आपण सांगितलं हा नरदेह प्राप्तीची वेळ आहे. हा नरदेह काय प्राप्त करायचं आहे तर भगवंताला प्राप्त करायचं आहे. त्या प्राप्तीमध्ये आपल्या देहाची सार्थकता, सफलता आणि कृतार्थता आणि धन्यता दडलेली असल्यामुळं मनुष्य आणि भगवत प्राप्तीकरता प्रयत्न केले पाहिजे. उपसंहारामध्ये जे तुकोबाराय बोलतात तेच उपक्रमामध्ये बोलतात. उपक्रम आणि उपसंहार नरदेहाची ती करता भगवत प्राप्तीमध्ये असेल तर संत त्याला तिथपर्यंत पोहोचून देतात. बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ते दृढ झाला हा चित्तामध्ये संत हा काय करून देतात. आणि म्हणून बैसता संताचे संगती, संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, केले पंथे येणे पंथे संताविन प्राप्ती नाही ऐसे. आणि मग तोपर्यंत प्रवास करण्याकरता एकमेव संत असल्यामुळं महाराज म्हणतात तेच आपलं हित करतात. तेची माझे हित करती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुकोबाराय सांगतात म्हणून माझा विश्वास एकमेव संतांवर आहे. ते संत आपल्या जीवनाची ती कर्तव्यात आपल्या पत्रामध्ये पाडून देतात. आणि ते सरत असताना माझा विश्वास आहे म्हणजे काय
तुकोबारे सांगतात नित्यांचं जे वचन आहे तुका म्हणे शेष सेवीन आवडी वचन न बोडी बोलले ते. मग संत काय वचन बोलले? निजनिष्ठा नाम गावे विठोबाशी शरण जावे काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखीना करा रे बापांनो साधन हरीचे. हे कुठलं साधन आहे? काय साधन आहे ते? जे सर्व साधनाचं सार तत्व असलेलं साधन संतांनी सांगितलं. त्या संतांवर विश्वास ठेवून आपण त्या साध्य प्राप्तीच्या दृष्टीने वाटचाल करा. ते सोपं साधन काय आहे? हात मोकळे करा आणि त्या परमात्माचं चिंतन करा. विठोबा रखुमा संतांवर माझा विश्वास आहे. संत काय बोलले? भारत वचन न मोडी बोलिले ते. संत काय बोलले? संत बोलले हा नरदेह तुम्हाला खूप देव दुर्लभ असा नरदेह भगवंताने दिला आणि हा वाया जाऊ नये असं वाटत असेल. शरीर स्वरूपम यथावा कलत्रम धनमेरुतुल्यम हरे रंगरी पद्मे मनश्चेन लग्नम ततक्किम 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 नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. माझ्या विश्वास त्यांच्यावर असल्यामुळं वचनानं मोडी बोलिले ते. काय बोलले संत? वाडा सायासे मनुष्य जन्म पावा. 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 पियाला पुरुषार्थ तो कामाया दवडावा. पियाला पुरुषार्थ तो कामाया दवडावा. काया वाचा मने करोडे मुरारी ओळखावा. काया वाचा मने मुरारी ओळखावा. काया वाचा मने करोडे मुरारी ओळखावा. काया वाचा मने मुरारी ओळखावा. ते एकादशी करोडे परलोक ठाकावा. ते एकादशी करोडे परलोक ठाकावा. परलोक दादावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. काय बोलले संत ज्ञानोबराय बोलतात? वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा. वियाला पुरुषार्थ तो का वाया दवडावा.
काया वाचा म्हणे करोनी मुरारी ओळगावा, व्रते एकादशी करोनी परलोक ठाकावा. ओम नमो भगवते वासुदेवाया. या संत वचनावर विश्वास ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करा. ज्ञानोबाराय तुकोबाराय हे जे संत आहेत, काय तुकोबारायांचं बोलणं आहे, वचन न मोडी बोलिले, ते संतांनी जे सांगितलं त्या वचनावर विश्वास ठेवून त्यांचं वचन कदापि. मग काय करता तुम्ही? तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे शेवीन आवडी, म्हणजे त्यांचं जे उच्चिष्ट आहे, त्यांचं जे उष्ट आहे ते मी सेवन करेल. त्यांचं उच्चिष्ट काय? संत जे बोलले ते त्यांचं उच्चिष्ट आहे. त्यांचं उच्चिष्ट म्हणजे, उच्चिष्ट या शब्दाचा अर्थ काय? संतांनी एखादं काही खायचं आणि ते गोळा करायचं आणि ते तोंडातून बाहेर काढायचं आणि त्याचा हे उच्चिष्ट. उच्चिष्ट या शब्दाचा अर्थ काय? संताच्या मुखातनं बाहेर आलेले सत हितम तत्साहित्यम, ज्याच्यामध्ये हे आपलं हित आहे, तेची माझे हित करती सगळं. जे संतांचं जे साहित्य आहे त्याला संतांचं उच्चिष्ट म्हणतात. काय म्हणतात? साहित्य कशाला म्हणतात? सतहितम तत्साहित्य, ज्याच्यामध्ये ठसठसून माणसाचं हित भरलेलं आहे त्याला काय म्हणतात? साहित्य. साहित्य म्हणजे संतांच्या मुखातनं आलेले शब्द. संतांचं उष्ट म्हणजे ज्ञानोबारांचं उष्ट ग्रंथराज ज्ञानेश्वरी. तुकोबारांचं उच्चिष्ट शेष म्हणजे तुकोबारांचा गाथा. हे वाङ्मय आहे, म्हणून त्यांचे शब्द हे आपल्या उद्धाराकरता, आपल्या हिताकरता कारणीभूत असल्यामुळं त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांचं वचन कदापि मोडायचं नाही. हा सगळा विचार तुकोबाराने सांगितला. आणि म्हणून महाराज म्हणतात, एकमेव विश्वास ठेवण्याकरता कोण योग्य असेल, पात्र असेल तर संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे म्हणजे काया वाचा म्हणे करोनी, काया वाचा मनाने त्या संतांची शरणागती पत्करणं हा त्यांच्यावर ठेवलेला विश्वास आहे, त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, आपण त्या संतांच्या मुखात आलेले शब्द आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी, तुकोबारांचा गाथा, याचं चिंतन करा. कारण शब्द तेच असतात, शब्द तेच असतात, पण शब्द कोणाच्या मुखात ना आलं त्याला फार महत्त्व असते. हो, पाणी समुद्राचंच पाणी असते ना, आहे की नाही? पाणी कोणाचं असते? समुद्राचं. मग समुद्राचं पाणी पिऊ शकतो काय आपण? घ्या बरं, चूळ भरा बरं. समुद्राचं पाणी किती गोड असते रे बाबू? एकदम गोड असते. गोड असते, खारट असते? खारट असते. हुशार पोर आहेत. म्हणजे खारट असते समुद्राचं पाणी. पण तेच समुद्राचं पाणी त्याचं बाष्पीभवन झालं, आहे की नाही? आपण चूळ भरू शकत नाही. भरतो काय? बरं, शेतीच्या उपयोगाला ते काय, ते सिंचनाचा जो बॅकलॉग आहे, तुम्ही जर द्वारकेच्या आजूबाजूला पाहिलं सगळे पाणी तर खूप आहे, पण ते पाणी शेतीला चालत नाही ना. शेतीलाही चालत नाही, पिण्याकरताही चालत नाही. पण मग तेच समुद्राचं पाणी, त्याची वाफ झाली, बाष्पीभवन झालं आणि ढगाच्या माध्यमातनं ते जमिनीवर पडलं. लोक काय म्हणतात, पाणी नाही पडलं, पैसे पडले. म्हणजे पिकाकरता उपयुक्त झालं आणि पिण्याकरता एक नंबर. म्हणजे कोणाच्या माध्यमातून आलं त्याला महत्त्व आहे. पाणी तेच आहे, शब्द तेच असतात, पण कोणाच्या मुखात ना आले. स्वमुखे आपण ऐकणे सांगे तो श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. संताच्या मुखातनं बाहेर पडलेलं ते त्यांचं उच्चिष्ट आहे. काय संतांनी आपल्याला सांगितलं? म्हणून जगद्गुरु तुकोबारांचा गाथा, संत ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, याचं चिंतन करा, त्याच्यावर विश्वास ठेवा. त्यांचं वचन, महाराज वचन न मोडी बोलिले ते, आणि त्या संतांची ऐका, त्यांच्यावर विश्वास ठेवून काया वाचा मनाने, मग त्यांच्या मनाने, वाणीने, कायेने संताकडे जा, संत विचाराकडे जा, त्यांचे विचार आत्मसात करा. आपल्या मग जे संत आहेत, मग कोण संत आहेत? जे संत तुकोबारांना अपेक्षित आहेत, जे संत इतर सगळ्या संतांना अपेक्षित आहे, जे संत म्हणून देवाला सुद्धा अपेक्षित आहे, असे संत कोण आहेत? त्या संतांचं काया वाचा मनाने, म्हणजे नाम आसक्तीने, गुण आसक्तीने ऐका, आणि रूप आसक्तीने काय करा? त्यांचं सेवा करा, त्यांचं म्हणून घ्या. नाम आसक्तीने त्यांचं सेवा करणं म्हणजे काय? त्यांचं चिंतन करा. 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करील अहोरात्री, तया साह्यता मुक्ती, ब्रह्मस्थिती सर्व काळ. 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव. ऐसे शिवादिदेव बोलिले, सोपान ही 3 अक्षरे, जो जप करील निर्धारे, होय ब्रह्म साक्षात्कारे. सत्वर जाणीजे, मुक्ताबाई चतुर्विधा,
जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा सायुज्य संपदा पावेल ऐशी 14 अक्षरे कैशी निवृत्तीनाथांचे 3 ज्ञानेश्वरांचे 4 4 आणि 3 7 सोपान काकांचे 3 मुक्ताबाईचे 4 4 आणि 3 7 7 आणि 7 14 ऐशी ही 14 अक्षरे जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखाद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे निवृत्ती ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानी नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्या सद्गुरू गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे त्या महाराजांचं कार्यसुद्धा जड जीवाच्या उद्धाराकरता हा की नाही ते आरतीमध्ये आहे ना जड जीवा काय आरतीमध्ये आहे अवतरला असे भूवर भूवर जडमुड ताराय हां म्हणजे महाराजांचं जडमुड ताराय म्हणजे या सगळ्या मूढ लोकांना जड लोकांना ज्ञानी लोकांना वारकरी संप्रदाय विचार वसा स्वीकारून त्यांची वाटचाल योग्य दिशेने इको कमी कर योग्य दिशेने करण्याकरताच महाराजांचा अवतार आहे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले उद्धराया आले जड जीवा जड बुडांचा उद्धार करण्याकरता ही सगळी मंडळी योग्य दिशेने त्यांचं दिग्दर्शन करण्याकरता म्हणून सद्गुरू गजानन महाराज असतील ते सुद्धा कोण आहेत आईसाहेबांचे वारकरी आहेत आईसाहेबांचे हे जे संत आहेत या संतांकडे का गेलं पाहिजे त्याचं कारण आहे मुक्ताई ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई ज्ञान दीप्ती कळा जगद्गुरु तुकोबारांच्या दृष्टीपथामध्ये असलेले संत सगळ्या संतांच्या दृष्टिक्षेपामध्ये असलेले संत म्हणून या चारही भावंडांचं फार मोठं लौकिक महात्म्य आहे त्यांच्याकडे आपण जावं येणारी वारी ही आता आदिशक्ती मुक्ताबाईंची माघ वारी आईसाहेबांच्या वारी आपण सगळे वारकरीच आहोत आपण मुक्ताबाईची वारी का केली पाहिजे मुक्ताबाईंचं नाम आसक्तीने गुण आसक्तीने रूप आसक्तीने चिंतन का केलं पाहिजे मुक्ताबाईचं आपण का म्हणून घेतलं पाहिजे आजचं कारण आहे मुक्ताबाईच्या वारीला जाण्याचे 3 फायदे आहेत हां वारी देवाची आणि संताची संताची वारी मुक्ताबाई आपल्या जवळ आहेत आपलं अधिष्ठान आहे अनुष्ठान करण्याकरता अधिष्ठान महत्त्वाचं आहे अधिष्ठान जर नसेल तर त्या अनुष्ठानाला काही अर्थ राहत नाही सर्व संतांच्या कृपेने मुक्ताबाईसारखं अधिष्ठान आपल्याला प्राप्त झालेलं आहे हे आपलं भलं मोठं भाग्य आहे सर्वांना विनंती आहे गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला एकादशी व्रत करा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा ज्ञानेश्वरी गाथा भागवत प्रस्थांतर अध्ययन करा काकळा हरिपाठ साधना करून दर महिन्याची श्रीक्षेत्र मुक्तेनगर ऐका आईसाहेबांची वारी करा मुक्ताबाईंच्या वारीचं फार मोठं फळ आहे आईसाहेबांच्या वारीचे 3 फळ आहेत सगळ्यांनी ऐका तुम्ही जर मुक्ताबाईंची वारी केली दर महिन्याची तर पहिलं फळ आहे तुम्ही देवाच्या आवडीचे होता कोणाच्या आवडीचे होता देवाच्या आवडी मुक्ताबाईच्या वारीला गेला मनुष्य की तो देवाच्या आवडीचा होतो यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला यात्रे मुक्ताईनगरा येती ते आवडती विठ्ठला यात्रे त्र्यंबकेश्वरा जाती ते आवडती विठ्ठला हा कारण मुक्ताबाई ज्ञानोबराय सोपान काका निवृत्तीनाथ चारही भावंडांना हा एकाला उघडून एकाचं चरित्र नाही सांगताय तिन्ही भावंडांना जर यात्रे अलंकापुरा म्हटलं सर मुक्ताबाईचा
ज्ञानोबराय म्हणतात म्हणजे सगळ्या संतांनी ज्यांना ज्ञानोबराय, आदिशक्ती मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ आणि सोपान काका या 4 भावंडांना आपलं अधिष्ठान मानून साधना केली. म्हणून पांडुरंग परमात्मा सुद्धा बोलतात, पांडुरंग प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना, दिधले देणे या निवृत्तीनाथा, दिधले देणे या सोपान काका आणि दिधले देणे या मुक्ताबाई. आणि मुक्ताबाईचं तर त्रिवेणीचा ओघ, जैसा एके ठाई तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये. आणि म्हणून निळा म्हणे जाणून संत येते धावत प्रतिवर्षी. दरवारीला आपण दरवर्षाला का गेलं पाहिजे तिथं, त्याचं कारण आहे जे मुक्ताईच्या वारीला येतात ते देवाच्या आवडीचे होतात. दुसरा लाभ आहे दुसरा लाभ काय, पूर्वज उद्धरती कुळासहित. सगळ्या पूर्वजांचा उद्धार होतो. मुक्ताबाईच्या वारीला गेले, जो करील याची यात्रा तो तारील सकळही गोत्रा, सकळही कुळे पवित्रा याचे दर्शने होते. मुक्ताबाईच्या वारीला गेले, सगळ्या कुळाचा उद्धार होतो. आणि म्हणून मुक्ताबाईची वारी केली पाहिजे. 2 लाभ सांगितले. तिसरा लाभ काय आहे, निळा म्हणे जया घडेल यांची वारी, तया पुण्यासरी न वर्णवे. ज्यांना मुक्ताबाईची वारी घडते, निळोबारे सांगतात निळा म्हणे जया घडेल यांची वारी, तया पुण्यासरी न वर्णवे. त्यांच्या पुण्याची सर कुठलंच पुण्य करत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जसं तुकोबारे म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि नगरी, तसं आपण म्हणावं मुक्ताईनगरची दर महिन्याची वारी आहे. हो, गेल्या 5 पिढ्या झाल्या आमच्या वारी करतो. जसं तुकोबाऱ्यांत 8 पिढ्या झाल्या माझ्या. किती विश्वंभर बाबापासून आम्ही वारकरी आहोत. तसं आपण स्वाभिमान सांगायचं, आम्ही श्री क्षेत्र मुक्ताईनगरचे आईसाहेबांचे वारकरी आहोत. आपल्या जीवनामध्ये मृत्यू येण्याच्या आत आपल्या जीवनाचं सार्थक ज्या उद्देशाने परमात्म्याने आपल्याला हा हृदय दिला ते करायचं असेल तर आपण वारकरी सम्राट विचारवसा स्वीकारा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि आईसाहेबांची दर महिन्याची न चुकता वारी करा. ही साधना करण्याकरता शक्तीचं अधिष्ठान असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाई आपल्याला सद्बुद्धी आणि शक्ती प्रदान करतील ही मुक्ताईचरणी प्रार्थना करतो. एका चांगल्या कार्यक्रमाला आयोजकांनी आम्हाला इथं निमंत्रण दिलं. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या कृपेने इथं सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. सेवा कशी झाली हे मला सांगता येणार नाही, पण करविली तैशी केली कटकट, वाकडी की नीट देव जाणे, कोणा कारणे झाले असे निर्माण, देवाचे कारण देव जाणे, किंबहुना तुमचे केले धर्म केथ माझे उरले पायी पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोले मज क्षमा करणे. काही बोलण्याच्या ओघ्यामध्ये एखादा शब्द चुकीचा निघतो, एखादा अपसिद्धांत मांडला जात असतो, किंवा आपल्या कधी ते पण जे आपण ऐकलं कोणाच्या मुखातनं ऐकलं ते तुम्हाला सांगितलं हे त्यांच्या मुखातलं आहे. कारण साळुंखी मंजूळ बोलत जरी असली तर बोलविता धनी शिकविता धनी वेगळाची. आदिशक्ती मुक्ताबाईंनी जसा अभंगाचा भाव माझ्याकडून वदवून घेतला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबांना अपेक्षित असलेला त्या अभंगाचा भाव तसाच असेल असं सांगण्याचं धाडस आपलं नाही, पण तसा आपल्याला सांगताही आला नाही. जसा मुक्ताबाईच्या कृपेने सांगता आला तसा भाव काढण्याचा प्रयत्न केला. सर्वांना विनंती आहे, आपण नरध्याला आलो, आपण निर्व्यसनी बनावं, व्यसनाचा त्याग करून एक चांगली तरुण पिढी. मला आनंद झाला या गावामध्ये या कार्यक्रमामध्ये सगळा तरुण वर्ग इन्व्हॉल्व झालेला आहे. तरुण जर निर्व्यसनी बनला, तरुण जर सबल झाला तर समाज सबल बनत असतो, राष्ट्र सबल बनत असते. आणि तरुण एकदा व्यसनाने दुर्बल झाला की समाज दुर्बल होत असतो, राष्ट्र दुर्बल होत असते. आणि म्हणून निर्व्यसनी समाज घडवण्याकरता हा एक भला मोठा विचार वारकरी संप्रदायाचा वसा आणि व्रत स्वीकारून आपण वाटचाल करा. तोच व्रत आणि वसा या पिढीच्या हाती देत असताना यांच्यावर संस्कारक्षम विचार करण्याचं हे व्यासपीठ असल्यामुळं ज्यांनी हे सदन व्यासपीठ निर्माण केलं त्या सर्वांच्या चरणी एकदा धन्यवाद देतो, त्यांना साष्टांग प्रणिपात करतो.
ज्यांच्या कृपेने सेवा सिद्धीस गेली, मृदंगाचार्य, गायनाचार्य, विनेकरी, टाळकरी, श्रोते सज्जन, साऊंड सिस्टीम सांभाळणे, त्यांनासुद्धा धन्यवाद आहेत. मला जवळून बोलता येत नाही, एक चांगल्या प्रकारचं तुम्ही ऑपरेट करून यांच्यापर्यंत चांगला आवाज पोहोचवण्याकरता तुमचा कसब वापरून तुम्हीसुद्धा ते चांगलं ऑपरेट केलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहेत. इथल्या दात्यांना धन्यवाद आहेत. अन्नदाते असतील, आश्रयदाते असतील, सेवाधारी असतील, सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो. पुनश्च एकदा सांगतो, मृत्यू येण्याच्या आत गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, एकादशी व्रत करा, दर महिन्याची श्री क्षेत्र मुक्त्यानगर आईसाहेबांची वारी करा, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिलेले पुरे वेळी वागणे उतरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार व्यापुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, मन ज्ञानेश्वराला करावाय वैकिंपणा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम.